हरिः ओम. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधक हो, ग्रंथराज श्री दासबोध याच्या 3ऱ्या दशकातला पहिला समास आपण पाहतो आहोत. जन्म दुःख निरूपण. आता जन्म दुःख निरूपण या समासामध्ये रामदास स्वामी वर्णन करता आहेत की हा जन्म किती प्रकारच्या दुःखाने भरलेला आहे. मानवी जीवनामध्ये किती प्रकारच्या अडचणी आहेत. मनुष्य जन्म दुर्लभ आहे हे बरोबर आहे, परंतु जन्मापासून मृत्यूपर्यंत मनुष्य किती प्रकारच्या सापळ्यामध्ये अडकलेला आहे आणि किती प्रकारच्या दुःखाने त्याला घेरलेलं आहे. या दुःखांची निवृत्ती करायची असेल तर भगवंताला शरण जा, असं ते शेवटी सांगतायत. समर्थ जन्मदुःख निरूपण करताना सांगतायत, जन्म दुःखाचा अंकुर, जन्मशोकाचा सागर, जन्मभयाचा डोंगर चळेना ऐसा, जन्म कर्माची आटणी, जन्म पातकांची खाणी, जन्म काळाची जाचणी नीच नवी, जन्म कुविद्येचे फळ, जन्म लोभाचे कमळ, जन्म भ्रांतीचे पडळ ज्ञानहीन, जन्म जीवासी बंधन, जन्म मृत्यूसी कारण, जन्म हेच अकारण गथागोवी. समर्थांना असं सांगायचं आहे की मनुष्याचा जन्म मुळात दुःख भोगण्यासाठी आहे. आयुर्वेदामध्ये याला कर्मपुरुष असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, मानवी जीवन हे किंवा मनुष्याचा जन्म अनेक 84 लक्ष योनीमध्ये श्रेष्ठ आहे. तो चांगली कर्म केल्यामुळे मिळतो, परंतु तरीसुद्धा मनुष्य जन्मामध्ये आपल्याला निरनिराळ्या कर्मांचं फळ भोगावं लागतं आणि अनेक प्रकारच्या दुःखांनी मानव जन्म हा ग्रासला जातो. दुःखरूपी वृक्षाचा तो अंकुर आहे. सगळ्या ऋतूंमध्ये दुःखाने भरलेला जणू समुद्र आहे. मनुष्य जन्म हा भोग घेण्याचा आश्रय म्हणून आहे. काळाच्या मध्ये इतकी जबरदस्त ताकद आहे की तो प्रत्येक ऋतूमध्ये आपले बदल दाखवतो, प्रत्येक वयामधले आपले बदल दाखवतो, दक्षिणायन आणि उत्तरायणामध्ये बदल दाखवतो, प्रत्येक महिन्यामध्ये आपला बदल दाखवतो आणि सतत मनुष्याला अडचणीत टाकत असतो. आता आपण पाहतोय सगळीकडं महापूर, भूस्खलन, कुठं धरण बंधारे फुटतायत, कुठे आणखीन काय होतंय. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही जी पंचमहाभूत आहेत त्यांच्या शक्तीला कधीही चॅलेंज करायचं नाही. तर त्यांची शक्ती ही अफाट आणि अचिंत्य आहे. एका क्षणाचं होत्याचं नव्हतं करणारी त्यांची शक्ती आहे. परंतु मनुष्याला हे कळत नाही. मनुष्य जीवनाच्या बंधात अडकत राहतो, जीवाच्या बंधात अडकत राहतो आणि मनुष्याच्या मृत्यूचं कारणच मुळात मनुष्याचा जन्म आहे. कारण जन्मच झाला नसता तर मृत्यू कसा होईल. म्हणून मृत्यू हे पराकोटीचं जे दुःख आहे मानवी जीवनामध्ये, त्याचं कारण मूळ मनुष्याचा जन्म आहे. बर, जन्म घेणं हे आपल्या हातात आहे का? नाही, ते परमेश्वराच्या हातात आहे. परमेश्वराने आपल्याला मनुष्य जन्म दिलेला आहे, पण या मनुष्य जन्मामध्ये संसारो तापनित्यय हे लक्षात ठेवून आपल्याला वागायचं आहे की हा जो संसार आहे, हा जो तुझा जन्म आहे, याच्यामध्ये क्षणोक्षणी तुला अडचणी येणार आहे आणि ह्या अडचणी ज्या आहेत त्या तू गेल्या जन्मीच्या केलेल्या कर्माची फळं आहेत आणि ह्या कर्माची फळं भोगण्याचं साधन म्हणजे तुझं शरीर आहे आणि हा तुझा जन्म आहे.
तुला काही वेळेला सुख लाभेल, लौकिक अर्थाने तुला सुख लाभेल, पण त्या सुखाच्या पुढं आणखीन एक दुःख दडलेलं असेल, याची जाणीव तू ठेवायला पाहिजेस. समर्थ सांगतायत, जन्म सुखाचा विसर, जन्म चिंतेचा आगर, जन्म वासना विस्तार विस्तारला, जन्म जीवाची अवदसा, जन्म कल्पनेचा ठसा, जन्म लांबेचा वळसा ममता रूप, जन्म मायेचे मैदावे, जन्म क्रोधाचे विरावे, जन्म मोक्षास आडवे विघ्न आहे, जन्म जीवाचे मीपण, जन्म अहंतेचा गुण, जन्म हेचे विस्मरण ईश्वराचे, जन्म विषयांची गोडी, जन्म दुराशेची बेडी, जन्म काळाची काकडी भक्षित आहे, जन्म हाची विषम काळ, जन्म हेची ओखटी वेळ, जन्म हा अतिकुश्चिळ नरकपतन. काय म्हणतात बघा समर्थ. हा जन्म कसा आहे, तर हा जणू काही एक चिंतेचा मळा आहे. यामध्ये दिसेल तिकडं चिंतेचे वृक्ष तुम्हाला आढळतात. जन्मल्यानंतर आई वडिलांना चिंता, हा कधी बसतो, कधी रांगतो, कधी चालायला लागेल, कधी उभारायला लागेल, ह्याला जन्मजात काही आजार आहे का. त्याला खेळताना त्यांना अत्यंत आनंद होतो, बाळाला खेळताना. परंतु त्याचबरोबर हा बाळ जसा जसा मोठा होईल तसा तो खोडकर होतो. त्याच्या खोडाने आई वडील त्रासून जातात. पुढं मोठा झाला की आणखीन त्याचे वेगळ्याच खोड्या चालू होतात. पुढे तो अभ्यास करतो का नाही माहिती नाही, पुढं अभ्यास चांगल्या वळणावर जातो का नाही माहिती नाही, कुणाच्या मित्रांच्या नादी लागतो हे माहिती नाही. बर मुलगा आहे म्हणून त्याच्यावर आपण माया ममता करतो, त्याला वाढवतो, त्याच्यासाठी पैसे खर्च करतो, कष्ट करतो, सगळं करतो, आणि इथंच आपण फसतो. म्हणजे करू नये असं नाही, परंतु मुलांबद्दल फार आशा ठेवू नये. अर्थात हे माझं मत आहे. कारण अपेक्षा भंगाचं दुःख नंतर आपण सहन करू शकत नाही. हे आपण अनेक घरामध्ये पाहतो. एवढा हुशार म्हणून मुलाला शिकवलं, इंजिनियर केला, डॉक्टर केला, अमुक केला, तमुक केला, पण कुठं गेला, अमेरिकेला गेला, कुठं गेला, इंग्लंडला गेला, ऑस्ट्रेलियाला गेला. तिथं चांगली नोकरी मिळाली, भारतात अगदी गावातच मिळाली तरी सुद्धा तो वेगळा राहिला, नको म्हातारा म्हातारी जवळ. जोपर्यंत वृद्धाश्रम बंद होणार नाहीत तोपर्यंत हिंदू संस्कृती टिकून आहे असं म्हणता येणार नाही. मातृदेवो भव पितृदेवो भव हे आपल्या उपनिषदात सांगितलेलं आहे, आणि हे जर आपण पाळत नसू तर आपण हिंदू आहोत का याचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे. म्हणून जन्मलेल्या बाळाबद्दल किंवा आपल्या अपत्याबद्दल जेवढं कर्तव्य करता येईल तेवढं कर्तव्य भावनेनेच करावं. जास्त त्याच्या मायेमध्ये गुंतायचं नाही. असं ठरवलं तरी आपण मायेमध्ये गुंततोच. त्याला जरासं काय झालं की लगेच आपण डॉक्टरांकडे नेतो, त्याला लगेच औषधं टॉनिक हे देतो, चांगले ड्रेस देतो, सगळं करतो. पण नवीन पिढी भूतकाळात आई वडिलांनी काढलेले कष्ट विसरते आणि त्याचा परिणाम जन्मदुःखामध्ये होतो. आपण तरी काय करतो, हे इंद्रिय आहेत, हे भोगण्यासाठी आहेत असा आपला समज असतो. अरे आहे तेवढे दिवस मजा करून घ्यायची, ही वृत्ती आत्ता सगळ्या लोकांमध्ये रोम रोमात भिनलेली आहे. पंचज्ञानेंद्रियांचं सुख म्हणजेच जीवन.
अशी एक नादिष्ट वृत्ती किंवा चंगळवाद हा आपल्यामध्ये भिनलेला आहे आणि हे या दुःखाच्या कारण आहे. एकदा हातामध्ये पैसा आला की अहंकार येतो. अहंकार आला की दुःख होतं. अहंकार आला की मान अपमानाचे नाटकं सुरू होतात. मी म्हणजे सर्वश्रेष्ठ असं मनुष्य समजायला लागतो आणि मग तिथून आपण फसत जातो. सगळेजण मला विचारतात, माझ्याशिवाय पान हलत नाही, अशी अपेक्षा आपण ठेवतो. पण परस्पर अनेक गोष्टी अशा घडतात की ती ज्या कळायला पाहिजेत त्या सुद्धा कळत नाही. असं या दुःखाच्या मालिकेबरोबर आपण जगत असतो. जसं दूरदर्शनवरच्या मालिका, त्याच्यावर मी काही बोलत नाही कारण त्याच्यावर न बोललेलंच बरं. त्याच्यामध्ये एकापाठोपाठ एक दुःख दाखवतात आणि आपल्या माता भगिनी ते बघून रडत बसतात. तिथं काम करणारे सिरियल झाली की पैसे मिळून घरी निघून जातात आणि त्यांचं दुःख हे आपले प्रेक्षक भोगत बसतात विनाकारण. त्या अरुंधतीला तसं झालं, त्या हिला तसं झालं, त्याने तसं करावं का? ह्या सिरियलमधल्या पात्रांचं दुःख त्यांना एवढं मोठं वाटतं की घरातल्या लोकांच्या दुःखाचा सुद्धा विसर पडतो. अरे घरातल्या लोकांना काय दुःख आहे ते बघ ना. तुझ्या म्हाताऱ्या आई वडिलांना काय त्रास होतोय तो बघ. म्हाताऱ्या सासू सासऱ्यांना तू एखाद्या पाणी दिलेस का गरम ते बघ. ते औषधं वेळेवर घेतात की नाही ते बघ. परंतु ह्यांच्या डोक्यामध्ये तिचं उद्या काय होणार, उद्याच्या भागात काय होणार हे अस्वस्थ होतात. हा मोह आहे. हे मृगजळ आहे. आणि ह्या अशा प्रकारच्या दुःखाच्या मालिका जशा टी व्ही सिरियलमध्ये आहेत तशाच दुःखाच्या मालिका आपल्या वैयक्तिक जीवनात प्रत्येकाच्या आहेत. समर्थानेच म्हटले, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे, मनात वाचिरे पूर्व संचित केले, तयासारिखे भोगणे प्राप्त झाले. कुणीच सुखी नाहीये जगामध्ये 100%. आणि 100% दुःखी पण कोणी नाही आहे. भगवंतानी जगण्यासाठी श्वास दिलेला आहे, परंतु तो दुःख भोगण्यासाठीच दिलेला आहे. आपला जन्मच मुळात विटाळातून होतो. मेडिकली पाहायला गेलो तर स्त्रियांच्या विटाळापासून, स्त्रियांच्या रजस्रावापासून मनुष्याचा जन्म झालेला आहे. समर्थ म्हणतात मुळातच विटाळापासूनच आपला जन्म झालेला आहे. काळ नावाची एक काकडी आहे. मनुष्य जितक्या सहजपणे काकडी खातो तसा काळ आपल्याला खात असतो. याचा विसर मनुष्याला पडतो. संत नामदेव महाराज म्हणतायत, काळ देहासी आला खाऊ, आम्ही आनंदे नाचू गाऊ. काळ देहाला खायलाच टपलेला आहे, परंतु याची जाणीव संत महात्म्यांना होत असते, सर्वसामान्य माणसाला होत नसते. म्हणून संत महात्मे काय करतात, काळ देहासी आला खाऊ, आम्ही आनंदे नाचू गाऊ.
अरे तुमच्या समोर सिंह आ करून बसलेला आहे, तुम्हाला कोणत्याही क्षणी तो गिळणार आहे हे माहीत आहे, तरी सुद्धा आम्ही आनंदे नाचू गाऊ. का? हे कसं शक्य झालं तुम्हाला? काळ खायला येत असताना कोणीतरी भिवून बिथरून लपून बसायला पाहिला असता, पण तुम्हाला आनंदे नाचू गाऊ हे कसं सुचलं? कारण तुम्ही त्या परमात्म्याला शरण गेलेले आहात. आणि शरणागताचं रक्षण करणं हे जसं आपल्या संस्कृतीत आहे, तसं भगवंत आपल्या लेकरांचं रक्षण करतो. बिरबल बादशाची एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो. एकदा बादशाने बिरबलाला विचारलं, म्हणाले, काय रे बिरबल, तुमचे हिंदूतले देव किती सारखा अवतार घेत असतात, एका पाठोपाठ एक 10 अवतार घेतले म्हणे, असं तुम्ही सांगता आम्हाला. बिरबल म्हणाला, ठीक आहे, बरोबर आहे. काय बरोबर म्हणला बादशाह? आमच्या अल्लाहने बघ एकच पैगंबर दूत जगामध्ये पाठवला, तो प्रेषित आहे अल्लाचा, म्हणजे प्रेषित म्हणजे दूत आहे, आणि त्यांनी आमची सगळी जमात सांभाळलेली आहे. आणि नंतर मग ते आमचे मौला मौलवी वगैरे हे सगळे त्यांनी हा सगळा स्टाफ निर्माण केलेला आहे. हे सगळे त्यांनी हाताखाली आपल्या ठेवलेले आहे धर्माचं रक्षण करायला. तसं तसं तुमच्या देवाने का केलं नाही? बिरबल म्हणाला, ह्याचं उत्तर मी तुम्हाला एकदा देईन. जेव्हा प्रत्यक्ष मुलाचं रक्षण करायचं असतं, त्यावेळेला भगवंताला अवतार घ्यावा लागतो. पण तरी सुद्धा भगवंत आपल्या देवदूताला न पाठवता स्वतः का अवतार घेतो, याचं उत्तर मी तुम्हाला कधीतरी देईन, असं बिरबल बादशाला म्हणतो. बादशाह म्हणतो, कधीतरी द्या, आपण द्या. बिरबल आहे तो, सर्वसामान्य माणूस नाही आहे. बिरबल काय करतो, त्यावेळेला अकबर बादशाहला एक छोटा मुलगा असतो, एकुलता एक मुलगा जहांगीर. अकबराचा मुलगा जहांगीर आपण शिकलोय शाळेत. आणि हा त्याचा एकुलता एक मुलगा असतो आणि अत्यंत प्रेम असतं त्याच्यावर. साधारण 6-7 महिन्यांचा असतो तो. नंतर थोडा थोडा हळूहळू 1 वर्षाचा वगैरे होतो. आणि बादशाह त्यावेळेला त्याला वरचेवर बिरबलाला विचारत होतो, मी दिलेल्या प्रश्नाचं उत्तर काय तुम्ही सांगू शकताय का? बिरबल म्हणतो, थोडं थांबा. तो जरा वर्षाचा वगैरे झाल्यानंतर बिरबल काय करतो, एक मेणाचा हुबेहूब पुतळा त्या जहांगीर सारखा निर्माण करतो. अगदी बघितलं की वाटावं, अरे हा जहांगीरच आहे. आणि जहांगीर जशा प्रकारचे कपडे घालतो तशा प्रकारचे कपडे त्याला त्या मेणाच्या पुतळ्याला घातले जातात. आणि मग एक दिवस बिरबल बादशाहला म्हणतो, महाराज आपण आज जरा वनविहाराला जाऊया, मस्त हवा पडली आहे बाहेर. बादशाह खुश होतो एकदम, काय हरकत नाही म्हणतो. बिरबलाला एक छोटी मुलगी असते 5-6 वर्षाची, आणि एक मुलगा पण असतो बिरबलाला. आणि तसे त्यांचे घरचे संबंध चांगलेच असतात, त्यामुळं काही तिथं अडचण येत नाही, हिंदू मुसलमान वगैरे. मग बादशाह काय करतो, बिरबलाच्या मुलाला आपल्या नावेत घेतो. आणि त्या मुलाला काय
बादशाह असला तर तो दुसऱ्यांना, पण बादशाहजवळ तो सहज बसत असतो, त्याच्या दाढीला हात लावत असतो, तो अगदी मोकळेपणाने बादशाहशी वागत असतो, बिरबलाचा मुलगा. म्हणून तो बादशाह त्याला आपल्या नावेत घेतो. मग बिरबल म्हणतो ठीक आहे, मी तुमच्या मुलाला मी माझ्या नावेत घेतो. बरं म्हणतो बादशाह. आणि बिरबल काय करतो, त्याचा मेणाचा जो हुबेहूब पुतळा असतो तो आपल्याबरोबर नावेत घेतो. गंगा यमुनेच्या संगमाच्या ठिकाणी नाव जाते. मधोमध नावेमध्ये इकडच्या एका बाजूला बादशहाचं कुटुंब असतं, एका बाजूला बिरबलाचं कुटुंब असतं, आणि मध्यावरती आल्यानंतर हा मेणाचा पुतळा वगैरे बनवलेला आहे हे बादशाहाला काहीही माहीत नसतं. बिरबल काय करतो, मध्यावर आल्यावर तो मेणाचा पुतळा नदीत टाकून देतो. बादशाहाला वाटतं की जहांगीरला ह्याने टाकलं. बादशाह स्वतः उडी मारतो, बाकीचे त्याच्याबरोबरचे लोक पण उडी मारतात, सगळेजण त्याला वाचवायला धडपडतात, आणि खाली बघतात तर मेणाचा पुतळाच असतो तिचा. बादशाह रागवतो, म्हणतो बिरबल हे काय केलंस तू, सगळ्यांसमोर माझी बेइज्जती केलीस म्हणतो. माझं जहांगीर कुठं आहे? खरा जहांगीर पण बिरबलाजवळच असतो. हा काय म्हणतो, अरे मग तू हे तिचा मेणाचा पुतळा काढून तू त्याला टाकलंस, आम्ही खाली जाऊन बघितलं, मी स्वतः उडी मारली. बिरबल म्हणतो तुम्ही का उडी मारली? तुमच्याजवळ एवढे दूत आहेत, एवढे नोकर आहेत, काय लाजते की कोणीतरी? 100 लोक आहेत तुमच्या बरोबर, एवढे शिपाई आहेत, कोणीतरी काढला असता त्याला वरती, तुम्ही का उडी मारली? हो ना, असं कसं? माझा मुलगा पडलेला मला वाटलं म्हणून मी स्वतः उडी मारली. बिरबल म्हणतो हे तसंच आहे आमच्याकडं पण. भगवंत जेव्हा स्वतः अवतार घेतात तेव्हा त्यांच्या पुत्राप्रमाणे असलेला जो पृथ्वीवरचा राजा असेल किंवा कोणी असेल, ध्रुवबाळासारखा असेल, प्रल्हादासारखा असेल, त्याला संकटातून सोडवण्यासाठी भगवंत स्वतः अवतार घेतात. कळलं तुम्हाला आता? बादशाह हात जोडतो, बाबा मान्य आहे तुझं, म्हणून तुझ्या बुद्धीपुढे आमचं काय चालत नाही. तसं भगवंत आपल्यासाठी, आपल्याला दुःख देण्यासाठी तो नाहीच आहे, आपल्याला या जन्ममृत्यूच्या दुःखातून सोडवण्यासाठी आहे तो. परंतु या शरीरामध्ये जन्म घेतल्यानंतर जे जन्मदुःख सतत आपल्याला ग्रासत आहे, टोचत आहे, त्याच्यापासून निवृत्ती अगोदर करून घेतली पाहिजे. मुळात शरीर काय आहे हो? वरून खूप छान दिसतो एखादा माणूस किंवा एखादी स्त्री, फार सुंदर दिसतात, आपण म्हणतो हा हा काय सौंदर्य दिलंय, पण आज सगळं तेच असतं ना. तेच हाडं, तेच मांस, तीच लिव्हर, तीच स्प्लीन, तीच आतडी, तेच फुफ्फुस. एखादी कुरूप मुलगी असली तरी तिलाही तेच आहे, एखादी सुंदर मुलगी असली तरी तिलाही तेच आहे, एखादा हँडसम मुलगा असला तरी त्याला त्याच्या आत तेच आहे, एखादा कुरूप विद्रूप मुलगा असला तरी त्याच्या आतही तेच आहे. म्हणून चोखामेळा महाराज म्हणतात, ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुललासी वरल्ली अरोंगा. कमान डोंगी परी तीर नो हे डोंगा, काय भुललासी वरली रंगा. चोखा डोंगा परी भाव नो हे डोंगा, काय भुललासी वरली रंगा. वरच्या रंगाला मोहात पडल्यामुळे आपण दुःख निर्माण करून घेतो. हा जन्म तुम्हाला दुःख भोगण्यासाठी दिलेलाच नाहीये, पण आपण दुःख ओढवून घेतोय.
गेल्या कर्माचं दुःख, गेल्या जन्मीच्या कर्माचं दुःख आहे ते तुम्ही भोगणार आहात, त्याच्याबद्दल काय वाद नाही, त्याच्यासाठी हा जन्म आहे. पण नवीन दुःख तुम्ही निर्माण करता आहात. जसं जुनं कर्ज पूर्ण फेडायच्या आधीच नवीन कर्ज घेऊन आपण मोकळे होतो, तसं गेल्या जन्मीचं पाप कर्म ते फेडण्यासाठी आपण अगोदर भगवंताच्या अधीन राहून हा जन्म घालवला पाहिजे. ते सोडून आपण काय करतोय, नवीन दुःख निर्माण करतोय, नवीन कुकर्म तयार करतोय आपण. समर्थ सांगतात बघा, त्याचा सारांश सांगतो मी आपल्याला, की सगळ्या अवयवामध्ये घाण भरलेली आहे. प्रत्येक अवयवामध्ये मल आहे. डोळ्यात घाण आहे, नाकात घाण आहे, तोंडामध्ये लाळ आहे, पोटामध्ये विष्ठा आहे, मूत्रमार्गामध्ये मूत्र आहे. अशी सगळी घाण, अशा सगळ्या यातना आपण भोगतो आहोत. तिखट खावं पंचायत, गोड खावं पंचायत. व्यायाम करून देह चांगला करावा तरी या देहाबद्दल मोह तयार होतो. मग आपण नको ते खायला सुरुवात करतो. माझी पचनशक्ती जास्त आहे, मला भस्मक झालं. आणि मग हा जीव प्रपंचामध्ये इतका गुंतून जातो की भगवंता माझा आता याच्यातून सुटका कर असं सांगायची वेळ येते. जसा भ्रमर गुंतले सुमन कळिके, ज्ञानेश्वर माऊली हरिपाठामध्ये वर्णन करतात. भ्रमर गुंतले सुमन कलिके, जे अशामध्ये गुंतत नाहीत ते प्रपंचापासून मुक्त राहतात आणि सुखी राहतात. हरिपाठी गेले निवांत ती गेले, भ्रमर गुंतले सुमन कलिके. जे हरिपाठामध्ये गुंतलेले आहेत ते सुखाने राहतात. संस्कृतमध्ये एक चांगलं सुभाषित आहे, रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम, भास्वानुदेश्यति हसिष्यति पंकजश्री, एतम विचिंत्ययति कोशगते द्विरेफे, हा हंत हंत नलिनीम गजउज्जहार. एक भ्रमर कमळाच्या मध्ये गुंततो, त्याच्यामधला मकरंद शोषून घेत असतो. संध्याकाळ होते तरी त्याला बाहेर पडायचं भान राहत नाही, तो त्या मोहातच गुंततो. आणि मग नंतर ती कमळं मिटतात. मिटता कमलदल होई बंदी भृंग, परिसोडिना ध्यास कुंजनात गुंग. कट्यार काळजात घुसलीमध्ये हे वसंतराव देशपांडेंनी गाणं म्हटलेलं आहे. तसं त्या भृंगाची अवस्था होते आणि तो मिटलेल्या पापण्यामध्ये आत गुंतून राहतो. मग तो म्हणतो काय सकाळी परत सूर्योदय होईल, परत कमळ उमलेल आणि मग मी उडून जाईन. पण तसं होत नाही. हा हंत हंत नलिनीम गजउज्जहार. एक हत्ती त्या सरोवरामध्ये येतो आणि ते कमळ उपटून टाकून निघून जातो. म्हणजे सूर्योदय झाल्यावर सुद्धा ते कमळ उमलत नाही आणि तो भृंग असतो, भ्रमर, तो त्या ह्याच्यामध्येच गुदमरून मरून जातो, कमळामध्येच. अशी माणसाची अवस्था झालेली आहे. जीवनाच्या उच्च कोटीच्या स्वार्थामध्ये, सौख्यामध्ये, आनंदामध्ये, ऐशारामामध्ये, चैनीमध्ये गुंतून राहिलेला आहे आणि स्वतःच्या समस्या स्वतःच ओढवून घेतोय. आयुष्यभर खाल्लेलं शेवटी त्याचे परिणाम म्हातारपणी भोगावे लागतात. आयुष्यभर रोज थोडं थोडं खाल्लेलं असतं ते रिकरिंग डिपॉझिट सारखं होतं. त्याचं व्याज म्हातारपणी फेडावं लागतं. हप्ते फिटता फिटत नाहीत. हातपाय गळून जातात, चेहऱ्याला सुरकुत्या पडतात, डोळ्याला दिसत नाही, कानाला ऐकू येत नाही, सांधे दुखतात, गुडघे दुखतात, उठता येत नाही, बसता येत नाही. शुगर वाढलेली असते, BP वाढलेलं असतं, 2-3 हार्ट अटॅक येऊन गेलेले असतात, व्हर्टिगो झालेला असतो, शिरशूल झालेला असतो, 2-2 दिवस शौचाला होत नाही, इकडे एक नळी तिकडे एक नळी. त्यात लोक आपल्याला कंटाळलेले असतात.
मुलगा असला मुलगी असला तरी प्रत्येकाला काहीतरी मर्यादा आहेत, प्रत्येकाला आपापला संसार आहे. ते म्हणतात किती दिवस थांबायचं गो बाई. मुलगा पण म्हणतो काय डॉक्टर, काय किती दिवस असंच राहणार. डॉक्टर म्हणतात सांगता येत नाही, मी काय परमेश्वर नाही. आई असली तरी कंटाळतात मुलं, वडील असला तरी कंटाळतात, हे कटू सत्य आहे महाराज. आपण म्हणतो माझा मुलगा मला शेवटपर्यंत केले, तुम्हाला डायपर बदलायची वेळ आली तर मुलगा येणार नाही. अगदी क्वचित कोटीमध्ये एखादा. ही मला घाण वाटते बाई, मुलगी येणार नाही. कोणतरी सिस्टर नाही तर पॅरामेडिकल स्टाफ दवाखान्यात काम केलेल्या एखाद्या माणसालाच बोलवायला लागणार, नाहीतर तुम्हाला त्या वृद्धाश्रमामध्ये हल्ली भरपूर निघालेत वृद्धांना ठेवून घेणारे. ज्यांची घरामध्ये सोय होऊ शकत नाही, सोय करण्याची इच्छा नाही, अशा लोकांची गैरसोय जिथं केली जाते. गैरसोय मी का म्हणतोय, त्यांना 4 मुलांना नातवंडामध्ये राहावंसं वाटतं, त्यांच्या मनामध्ये एक आपण घरापासून दूर आहोत हे त्यांच्या मनामध्ये एक गैरसमज निर्माण होतो. तिथं बाकीचं अन्न वगैरे सगळं चांगलं असेल, लोक काळजी घेत असतील, टी व्ही लावला असेल, सगळं असेल, त्यांचे समवयस्क आजूबाजूला असतील, पण आपण घरापासून लांब आहोत ही जी टोच त्यांना लागलेली असते त्याची भरपाई कशानेही होत नाही. म्हणून ही दुःखाची मालिका आहे, जन्मदुःख आहे आणि ह्याच्या फेऱ्यातच सापडलेलं आहे. बरं, हे समर्थानं का सांगावं असं वाटलं की ह्या जन्मावरती तुम्ही फार प्रेम करू नका. पोटामध्ये असताना मूल सोहम सोहम म्हणत असतं, मला एकदा बाहेर काढ. तर बाहेर आल्यानंतर कोहम म्हणून रडत असतं ते. आपण म्हणतो टॅ टॅ करायला लागले, मी कोण आहे, मी कुणाचा आहे म्हणून ते ओरडत असतो. मग या सगळ्यातून जर सुटका पाहिजे असेल तर शेवटी समर्थ सांगतायत, ऐसे दुःख गर्भवासी होते प्राणीमात्रासी, म्हणून या भगवंतासी शरण जावे. जो भगवंताचा भक्त तो जन्मापासून मुक्त, ज्ञानबळे विरक्त सर्व काळ. ऐशा गर्भवासी विपत्ती निरोपीला येथमती, सावध होऊनी श्रोती पुढे अवधान द्यावे. समर्थ शेवटी सांगतायत की गर्भवासापासून सगळ्या प्रकारचं दुःख सोसावं लागतं, म्हणून जाणतेपणी भगवंताला शरण जावं. लहानपणी आपल्याला कळत नाही, 2-3 वर्षाचं असताना भगवंताला शरण जावं वगैरे कळत नाही. फार तर आपण एक 2-3 श्लोक आईवडिलांनी शिकवले तर म्हणू शकतो. पण संसाराबद्दल आसक्ती ठेवलं तर दुःख वाढते, अजून दिवसेंदिवस दुःख वाढतच जाणार आहे. या यातनाला मर्यादा नाही. आयुष्य ही एक छळछावणी आहे. ज्याला आत्मज्ञान कळलेलं आहे किंवा आत्मज्ञानाच्या शोधामध्ये जो आहे तो जीवनातल्या दुःखाला झुगारून देऊ शकतो, नाहीतर आयुष्यात येणाऱ्या दुःखाला झुगारून देण्याची ताकद कुणामध्येही नाही. फक्त आत्मज्ञानाचा शोध घ्या तुम्ही. ठीक आहे, प्रत्येकाला आपलं काम आहे, ऑफिस आहे, प्रपंच चालवायचं, हे सगळं करा, ठीक आहे, त्याला काही इलाज नाही. आता ते करावंच लागणार आहे, आपलं कर्तव्य कर्म करावंच लागणार आहे. पण तरीसुद्धा ह्यातून कधीतरी रोज सकाळी एक 15-20 मिनटं किंवा संध्याकाळी एक 15-20 मिनटं किंवा अर्धा तास आत्मज्ञानाचा शोध घेण्याचा प्रयत्न करा. डोळे मिटून समाधिस्थ होऊन तो शोध करून लावला तर तुमचे दिवसभराचं दुःख निर्हरण होईल, आपोआप होईल. तुम्हाला त्याचे क्लेश जाणवणार नाही. मग तुमच्या ज्या सगळ्या दिवसभरातल्या क्रिया आहेत
त्या उदासीनरित्या तुम्ही कराल, न्यूट्रल, त्या सगळ्या न्यूट्रलाइज होतील. यांत्रिकपणे त्या काम करायला लागाल तुम्ही, त्याच्याबद्दल तुम्हाला मोह निर्माण होणार नाही. तुमच्या कर्तृत्वाबद्दल अहंकार निर्माण होणार नाही, तुमच्या पैशाबद्दल मोह निर्माण होणार नाही, तुमच्या घरच्या प्रपंचातल्या लोकांबद्दल, कुटुंबातल्या लोकांबद्दल मोह निर्माण होणार नाही. फक्त आत्मज्ञानाचा शोध घ्या, असं शेवटी समर्थाने सांगितलेलं आहे. या ठिकाणी 3ऱ्या दशकातला पहिला समास समाप्त झालेला आहे. उद्या स्वगुण परीक्षा आपण पाहणार आहोत. कृपया माझी कळकळीची विनंती मान्य करा. अजून कोणीही फारसं त्याबद्दल सिरियस घेतलं नाही किंवा मनावर घेतलेलं दिसत नाही, कारण अजूनही सबस्क्रिप्शन फार कमी पडतात. तर कृपा करून सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मुख्यतः सबस्क्राईब करा. एवढं सांगून मी आज थांबतो. जय जय रघुवीर समर्थ.